आज नमस्कार. आज संत समागम या पेजद्वारे सर्व फेसबुक आध्यात्मिक भक्तांना आज शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज रचित जोगवा या प्रकरणावर आज आपण सर्वजण भावचिंतन पाहणार आहोत. सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माञ्चित शङ्कर प्रभृतिभिः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गङ्गातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. समाधिस्तश्वत्थरूपे जयाला धापामराला गीतारावयाला निराकार आकार होनी यथार्था नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भगवती. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर महिषासुर मर्दनादा होई. मोह महिषासुर महिषासुर मर्दनादा होई. विविध तापाची तापाची करावया धाडली. भक्ताला गोनी माय भक्ताला गोनी पावस निर्वाण
रंभ संसार माय रंभ संसार पांडीन उपाका ऐसा जोगवा 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 माझेना ऐसा जोगवा 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 माझेना पूर्ण बोधाची बोधाची परिण परळी पूर्ण बोधाची बोधाची परिण परळी आशा तृष्णेच्या तृष्णेच्या वाढीन तरळी आशा तृष्णेच्या तृष्णेच्या वाढीन तरळी मनोविकार विकार करीन कुर्वन्ती अद्भुत रसाची माय अद्भुत रसाची वरीन दुरडी ऐसा जोगवा 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 माझेना ऐसा जोगवा 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 माझेना आता साजणी साजणी झाले मी निसंग आता साजणी साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी गेला संग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी गेला संग काम क्रोध हे सोडी गेले मांग काम क्रोध हे सोडी गेले मांग केला मोकळा मानक सुरंग ऐसा जोगवा 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 माझेना ऐसा जोगवा 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 माझेना ऐसा जोगवा जोगवा मागोनी देवीला ऐसा जोगवा जोगवा मागोनी देवीला जाऊनी नवस नवस महाद्वारी पेढीला जाऊनी नवस नवस महाद्वारी पेढीला एक बणे हो जनार्दन देखीला एक बणे हो जनार्दन देखीला जन्म मरणाचा जन्म मरणाचा फेरा सुगडीला ऐसा जोगवा 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 माझे 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 शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज आणि आपल्या या जोगवा प्रकरणातून साधकाला बोध करतात. थोडक्यात नाथ महाराज पांडुरंगाला मागणी मागताय. कशा प्रकारचा जोगवा एकनाथ महाराज मागताय? नाथ महाराज सांगतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराव्या झाडणी भक्ता लागी तू पावस निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागेन. संत समागम या पेजद्वारे आज शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा जोगवा या प्रकरणावर भावचिंतन करण्याचा आजचा योग आमचे परममित्र आदरणीय वेदमूर्ती भागवताचार्य श्रीयुत प्रवीण महाराज केळीकर शास्त्री यांच्यामुळे हा आलेला सुवर्ण योग. सध्या कोविड-19 मुळे सगळं वातावरण शांत झालंय, पण या शांत वातावरणामध्ये सुद्धा फेसबुक लाईव्ह या माध्यमातून आज जगतामध्ये जे कोणी या फेसबुक पेजला लाईक करणारे साधक मंडळी आहेत, या सगळ्यांना आणि नवे नंतर सुद्धा बऱ्याच जणांना शेअर केल्यानंतर
इथं सुद्धा शेअर करावं लागतं आणि भगवंताच्या दारात सुद्धा शेअरच करावं लागतं. फक्त शेअर व्हायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आलेला हा सुवर्ण योग. आणि महाराजांनी मला ज्यावेळेस विचारलं की महाराज आपला विषय काय असेल, मी म्हणलं सगळेजण संत भगवंत यावर चर्चा करतायत, आपण थोडा वेगळा विषय या ठिकाणी नाथ महाराजांचं भारूड प्रकरणातलं रूपक आहे जोगवा, आणि नाथ महाराज या ठिकाणी या जोगव्यामधून मागणी करतात. या ठिकाणी मला लाईव्ह येऊ दिलं आणि माझी सेवा आज समर्पण होणार आहे. तरी आपल्या सर्व फेसबुक भक्तांचे आणि साधकांचे आणि विशेष करून हरिभक्त परायण प्रवीण महाराजांचे मी शतशः धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि प्रत्यक्ष आपण चिंतनाकडे वळूया. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या अनेक विध अशा रचना आहेत. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींवर एकनाथ महाराजांनी भाष्य केलेलं आपल्या लक्षात येतं. एकनाथ महाराजांचे 4005 अभंग आहेत. या 4005 अभंगापैकी रूपक पण भरपूर आहेत. आणि भारुडाला खरी ओळख 15व्या शतकात जर कोणी करून दिली असेल तर ते म्हणजे शांती ब्रह्मसंत एकनाथ, की ज्यांचा अधिकार अत्यंत मोठा आहे. निळोबाराय महाराज खूप छान वर्णन करतात नाथ महाराजांविषयी, की ज्यांच्या घरी द्वारकीची मूर्त येऊन सेवा करू लागली श्रीखंड्याच्या रूपात, आणि त्यांनी काय करावं, तो पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धुतासे सेवेसी तत्पर ठाईची ठाई देव पूजे समयी तिष्ठतसे निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी दत्त चोपदारी करीतसे. नाथ महाराज यांचा अधिकार सांगणारा हा निळोबाराय महाराजांचा अभंग आहे. या पद्धतीने नाथ महाराजांचा अधिकार आपल्या लक्षात येतो. नाथ महाराजांची ग्रंथ संपदा आपण पाहायला गेलो तर आज ग्रंथ संपदा पैकीच एक प्रकरण असलेलं जोगवा हे प्रकरण आपण भावचिंतनासाठी निवडलं. त्यामध्ये हस्तामलक, चिरंजीवपद, आनंद लहरी, हरिपाठ, ब्रिदावळी, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक ग्रंथ नाथ महाराजांनी रचले, लिहिले. त्यामध्ये प्रामुख्याने जगताला बोध अगदी साध्या सोप्या भाषेत करायचा म्हणून नाथ महाराजांनी भारुडात्मक, भारुड म्हणजे काय, भारुड म्हणजे बहुरूढ भाव, जो भाव समाजामध्ये रुढलाय आणि समाजाच्या आचार विचारांची देवाणघेवाण करता येणं अगदी सहजरित्या सोपं कोणी केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी. नाथ महाराजांचे अनेक भारुड आहेत. मुका आहे, बहिरा आहे, पांगळा आहे, आंधळा आहे, जोगी आहे, महार आहे, दातला आहे, विंचू आहे, सर्प आहे, पत्र आहे, हिंदू तुर्क संवाद आहे. अनेक विध या ठिकाणी प्रमाण आपल्याला देता येते. पण आपल्याला आजचा आपण भावचिंतनासाठी घेतलेला हा जोगवा, त्या जोगव्यावर आपण माझ्या अल्पमतीने चिंतन पाहणार आहोत. नाथ महाराज सांगतात, अनादि निर्गुण भगवंताचा अवतार, भगवंताचं रूप कसं आहे, अनादि आहे, अनंत आहे. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. बऱ्याच अभंगामध्ये आपल्याला असं वर्णन सापडतं, दिसतं. ओंकार तो सगुण आहे, निर्गुण आहे. याचे सुद्धा अनेक तर्क वितर्क संतांनी लावलेत, महापुरुषांनी लावलेत. तो सगुण साकार आहे, निर्गुण निराकार आहे. सगुण निकार आहे, नेमका तो कोण आहे? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण दोही एकच रे. याप्रमाणे नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात. कसा आहे? अनंताचा अंत पाहता नाही, आधी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. वेगवेगळे अवतार त्यांनी वेगवेगळ्या कार्यासाठी घेतले.
पण तरी सुद्धा तो एकच आहे. नाथ महाराज म्हणून स्वतःच्या रूपकात सांगतात, एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा लोक. त्याच पद्धतीने अनादि अनंत आहे, त्याचं प्रमाण या ठिकाणी सांगता येणार नाही असा भगवंत आहे. आणि नाथ महाराज या ठिकाणी पांडुरंगाला स्त्रीत्मक भूमिका देतात. आणि तू माझी अंबा माता आहे, तू माझी भवानी आहे, तू माझी सप्तशृंगी आहे. या ठिकाणी नाथ महाराज असं सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि या विठाई देवीला नाथ महाराज आपलं मागणं या ठिकाणी पुढे ठेवतात. आणि ती पण विठाई देवी एवढी प्रेमळ आहे, एवढी प्रेमळ आहे. नाथ महाराजांच्या जेवढ्या मागण्यात सगळ्या एका झटक्यात पूर्ण केल्या होती. काय प्रेम आहे भगवंताचं संतांविषयी आपल्याला यातून दिसून येतं. नाथ महाराज सांगतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कुठं प्रगटली? भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजा त्यासी, बायला 16,000 रे. वर्णन करतात संत या पद्धतीने की प्रगटली भवानी. कुठं प्रगटली? पंढरपूरला. आणि या पंढरपूरला प्रगटलेली भवानी जी आहे ती म्हणजे तिचं नाव आहे विठाई. एका ठिकाणी नाथ महाराज सांगतात, माझे कुळचे कुळ स्वामिनी, माझे कुळचे कुळ स्वामिनी, विठाई जगत जननी, विठाई जगत जननी. येई पंढरपूर वासिनी, ते विटे दोन्ही कर जोडुनी सुखाचे करी. जय पुंडलिक वरदायनी, जय पुंडलिक वरदायनी, विश्वजननी गंगायै हो, येई पुंडलिक वरदायनी. नाथ महाराज वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन या ठिकाणी मांडतात. त्यामधली ही भवानी म्हणजे कोण? दुसरं तिसरं काही नाही, विठाई जगत जय असं आहे. नाथ महाराज सांगतात की निर्गुण रूपात मला या ठिकाणी दिसली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून. सरळ सरळ भावार्थ तिचा आपण पाहायला गेलो आपल्या असं लक्षात येतं, निर्गुण निराकार विठाई, तुझ्या भक्तांच्या अज्ञानरूपी राक्षसाचा नाश करून त्रिविध ताप नष्ट करण्यासाठी तू सगुण साकार माझ्यासाठी झालेली आहेस. किती सुंदर चिंतन नाथ महाराज या ठिकाणी करतात. सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नायनाट करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. त्रिविध ताप याची झाडणी करायची, हे त्रिविध ताप नाहीसे करायचे. उदाहरण नाथ महाराज अभंगात सुद्धा सांगतात, त्रिविध तापाची झाली गोडवाण, त्रिविध तापाची झाली गोडवाण, देखिले चरण वैष्णवांचे, देखिले चरण वैष्णवांचे. म्हणजे याचा अर्थ काय? वैष्णवांचे चरण देखता त्रिविध ताप नाहीसा होतो. त्याच पद्धतीने भगवंत सुद्धा त्रिविध तापाचा नाश करू शकतो. यामध्ये तुमच्या मनात असा एक प्रश्न आला असेल, मग वैष्णव वेगळे आणि देव वेगळे का? नाही. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेद चारी बोलताती. किंवा अजून एक प्रमाण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की देव आणि भक्त तुझा आणि विचार. भगवंताच्या मनात कुठल्या प्रकारे असा भाव त्या ठिकाणी राहत नाही. देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचार्य बोलतात त्या ठिकाणी. मग हे त्रिविध ताप कोणते? हे त्रिविध ताप कोणते? आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक हे त्रिविध ताप. या त्रिविध तापांचा नाश करण्यासाठी विठाई जगत जननी. आध्यात्मिकता याची व्याख्या, आत्म्यानं येऊन घातलेलं हे स्थूल सूक्ष्म शरीर याला अध्यात्म म्हणा. आणि यापासून उत्पन्न होणारा तापास किंवा दुःखास
आध्यात्मिक ताप असं म्हणतात. त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर रोग, ताप येणे, खोकला होणे, सर्दी होणे, हे सगळे आध्यात्मिक ताप मध्ये मोडले जातात. आणि भौतिक ताप स्वशरीर संघातापासून भिन्न आणि आपल्या चक्षुर इंद्रियांचा जो विषय असतो, अर्थात इंद्रिय जे त्यांचा विषय असतो, त्याला म्हणा अधिभूत, आणि यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखास किंवा तापास अधिभौतिक ताप असं म्हणतात. त्याचं उदाहरण, समोर अचानक एखाद्या वेळेस साप आला, समोर अचानक एखाद्या वेळेस वाघ आला, आल्यानंतर आपली जी परिस्थिती निर्माण होती, मनाची चलबिचल, त्याला अधिभौतिक ताप असं म्हणतात. स्वशरीर संघातापासून भिन्न पण आपल्या चक्षुर इंद्रियांचा जो विषय आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा अधिदैविक ताप, हा सुद्धा स्वशरीर संघातापासून भिन्नच पण आपल्या चक्षुर इंद्रियांचा जो अविषय असतो, भौतिक विषय आणि दैविक म्हणजे अविषय, त्याला अधिदैव म्हणा, आणि यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखास किंवा तापास अधिदैविक ताप असं म्हणतात. त्याचं उदाहरण भूत, प्रेत, पिशाच, हे तिन्ही ताप याचं क्षालन एका झटक्यात करायचं असेल तर भगवंताला शरण जा. नाथ महाराज सांगतात, करावया झाडणी त्रिविध तापाची, भक्ता लागी तू पावस निर्वाणी. या ठिकाणी पहिली मागणी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी सदैव सदैव तू तत्पर असते. त्याचप्रमाणे याही वेळेस सुद्धा तू भगवंता मला पाव, आणि या प्रकारचा ही मागणी माझी पूर्ण कर. ऐसा जोगवा जोगवा मागेन. ध्रुवपदामध्ये नाथ महाराज सांगतात, 2 वेळेस जोगवा जोगवा हा शब्द वापरला. मराठी व्याकरण दृष्ट्या या ठिकाणी जोगवा जोगवा 2 वेळेस शब्द, जोगवा जोगवा हा 2 वेळेस शब्द वापरला नाथ महाराजांनी. याचं कारण काय? द्विरुक्ती आहे. मराठी व्याकरण दृष्ट्या द्विरुक्ती वापरलेली चालत नाही. पण यदा कदाचित गुरु महाराज, जर यदा कदाचित तुम्हाला मी म्हणालो की उद्या आमच्याकडे जेवायला या, तुम्हाला कारण सांगितलं नाही, काही सांगितलं नाही, काहीच नाही, तुम्ही आपलं मोगम मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण मोगम हो म्हणाले, तुम्ही काही उद्या जेवायला येणार नाही. पण हेच जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला जेवायला यावं 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 म्हणजे यावंच लागेल, असं ज्यावेळेस तुम्हाला अधिकाराने आणि घट्ट सांगतो, त्यावेळेसच तुम्हाला तो जेवायचं आमंत्रण मिळतं आणि उद्या आपोआप तुम्ही माझ्याकडे जेवायला येतात. सांगण्याचा हेतू काय माझा? नाथ महाराज या ठिकाणी जोगवा जोगवा 2दा का शब्द मागतात या ठिकाणी लिहितात. त्याचं कारण असं आहे की जोगवा एकदा मागितला तर देवापर्यंत जात, 2दा मागितल्यानंतर देवाला सुद्धा त्याचं महात्म्य कळेल, आणि मग महात्म्य कळल्यानंतर देवाला सुद्धा कळेल या भक्ताला खरंच जोगवा देण्याची गरज आहे, आणि देव सुद्धा तत्परतेने अत्यंत शीघ्र गतीने तो जोगवा मागितलेला पूर्णत्वाला नेईल. या ठिकाणी पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, द्वैत सारोनी माळ मी घालीन, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. नाथ महाराज सांगतात, जिथं द्वैत तिथं एकनाथ महाराज कधीही नाही. नाथ महाराजांच्या जीवन कालखंडामध्ये 1 आणि 3 या अंकाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्याचं कारण 3 म्हणजे दत्त जनार्दन एकनाथ आणि 1 म्हणजे एकनाथ. नाथ महाराज बऱ्याचशा अभंगातून, बऱ्याचशा भारुडातून, बऱ्याचशा गवळणीमध्ये 1 हा शब्द वापरतात. त्याचं कारण असं की अद्वैत आहे तिथं नाथ महाराजांचा वास. नाथ महाराजांची वैचारिक पातळी आणि वैचारिक दृष्टीने नाथ महाराजांना
अद्वैत रूपी सिद्धांत फार आवडतो. जिथं द्वैत नाही तिथं एकनाथ महाराज. म्हणून नाथ महाराज सांगतात, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. द्वैत कशाचं साधायचं? द्वैत साधायची गरजच नाही. तू मोठा मी छोटा, मी मोठा तू छोटा, हे द्वैत साधण्याची गरजच काय? नाथ महाराज सांगतात. आणि काय करा? पवित्र तुळशीची माळ मी घालीन. भगवंता, तुझ्या सेवेसाठी तुझी मी होऊन राहिलो, तुझी मी होऊन राहिलो. आणि असं सांगून या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बोधाचा झेंडा म्हणजे बोधरूपी ज्ञानाचा झेंडा. बोधरूपी ज्ञानाचा झेंडा मी घेऊन तुझ्या वारीला, पंढरपूरच्या वारीला नित्य नियमाने ही वारी करेल आणि तुझ्या दर्शनाला नेहमी येईल. नाथ महाराज मल्हारीची वारी सुद्धा लिहितात. वारी ह्या प्रकरणात वारीचं महत्व सांगतात. काय सांगतात नाथ महाराज? इच्छा मुरळीस पाहू नका हो, पडाल नरकाद्वारी, बोध बोधली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. वारी हो वारी, वारी हो वारी, माझ्या मल्हारीची वारी. 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 अहं माझ्या सोहं माझ्या प्रेमनगरात वारी. अहं माझ्या सोहं माझ्या प्रेमनगरात वारी. सावध होऊन बसली लागा, सावध होऊन बसली लागा, देव करा काही वारी. मल्हारीची वारी. वारी हो वारी, माझ्या 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 मल्हारीची वारी. वारीचं महात्म्य या ठिकाणी सांगतात नाथ महाराज. तेच जोग्यामधून सुद्धा सांगतात, भेद रहित वारीची जाईन. भेद या ठिकाणी संपवून भेद रहित वारीची जाईन. कुठल्या प्रकारे मनात वारीत जाताना, तुझ्याकडे येताना, भगवंताचं दर्शन घेताना माझ्या मनात भेद नाही राहणार. तुझं मज नाही भेद. केला सहज विनोद, केला सहज विनोद. या ठिकाणी दुसरं अजून एक प्रमाण या ठिकाणी द्यायचं झालं, तुका म्हणे भेद नाही नाही नामे. भेद हा नामामध्ये मुळीच नाही पाहिजे. आणि माझ्यात तर नाहीच नाही, पण तुमच्यात सुद्धा नामामध्ये कुठल्या प्रकारचा भेद नसावा. त्यासाठी काय करावं? आपुलातून एक देव करून निघावा. सोमवार आला की कैलास राणा शिवचंद्रमुळी, मंगळवार आला की जयंती मंगळाकाली, बुधवार आला की महायोग पीठे, गुरुवार आला की गुरु ब्रह्मा, शुक्रवार आला की दुर्गे स्मृता रसबी, शनिवार आला की मनोजमम, आणि रविवार आला की आहेच खंडेरायाची. असं केल्यानंतर देव कसा पावेल? देव नाही पावणार. भेद या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला विठ्ठलात तुम्ही एक देव करून घेतल्यानंतर विठ्ठलात सुद्धा तुम्हाला विठाई भवानी दिसली पाहिजे, अंबा माता दिसली पाहिजे, मारुती रायांचं दर्शन सुद्धा विठोबातच तुम्हाला झालं पाहिजे. ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस भेदाभेद नाहीसा होईल. आणि भेदाभेद नाहीसा झाल्यानंतर मग आईचा जोगवा जोगवा मागेन, पवित्र तुळशीची माळ गळ्यात अर्पण केल्यानंतर मनात एकही घाणेरडे विचार येत नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, बाह्य लक्षण. आणि आंतरिक लक्षण हृदयी कळवळा वैष्णवांचा. अशा प्रकारे एकनाथ महाराज या ठिकाणी चौकवा मागतात. पुढे नाथ महाराज सांगतात, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र. नवविधा भक्तीचं या ठिकाणी
नाथ महाराज महात्म्य वर्णन करतात. एक श्लोक या ठिकाणी नवविधा भक्तीचा. कोणत्या नवविधा भक्ती आहेत? त्या नवविधा भक्तीवर एक श्लोक. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्य सख्य आत्मनिवेदनम्. याचे उदाहरण सुद्धा या ठिकाणी शास्त्रकार सांगतात की कोणती कोणती भक्ती केल्याने कोणाकोणाचं नाव त्या ठिकाणी मोठं झालं. नाव मोठं होण्यासाठी यांनी ही भक्ती केली नाही, पण या ठिकाणी आपोआप म्हणजे देव पाहावे असे केलं, तेथे देवच होऊन ठेवलं. या नियमाप्रमाणे या ठिकाणी श्रवण भक्तीचा श्रोता कोण? तो म्हणजे राजा परीक्षित. या ठिकाणी उदाहरण सांगतात. राजा परीक्षितीने श्रवण भक्ती केली आणि श्रवण भक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा उद्धार झाला. कीर्तन भक्ती पण सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. या भक्तीला सुद्धा शुकदेव महाराजांनी, शुकदेव मुनींनी कीर्तन भक्ती केली आणि आपला आत्मउद्धार केला. स्मरण कुणी केलं? भगवंताचं स्मरण कुणी केलं? त्याच्या या ठिकाणी उदाहरण देतात प्रल्हादाचं. भक्त प्रल्हाद. नारायण नारायण नारायण. वरच्या षड्जाला कधी नारायण म्हणलं आपोआप अंगात काही आनंद लहरी प्रगट होतात. तुम्ही म्हणले नाही, पण मी म्हणलो तरी सुद्धा माझ्या पण मनात लहरी झाल्या अंगात आणि तुमच्या पण अंगात आनंद लहरी तयार झाल्या. लक्षात, एवढी नामामध्ये ताकद आहे. पुढे उदाहरण देतात पादसेवनाचं. कुणी केलं पादसेवन? लक्ष्मी मातेने. भगवंताचं पादसेवन कुणी केलं? लक्ष्मी मातेने. इतकं श्रेष्ठ की ती पूर्णत्वाला पोहोचलं. पुढे सांगतात अर्चनम. अर्चन कुणी केलंय? आपण म्हणतो पूजा अर्चा झाली का नाही, हे अर्चन आहे. नुसतं म्हणण्यात वेगळं आहे, करण्यात वेगळं आहे आणि मनोभावे करण्यात वेगळं आहे. त्याची परिस्थिती, अवस्था आहे. या ठिकाणी पृथ्वीराजाचं उदाहरण सांगतात. पृथ्वीराजा इतकं अर्चन कुणी केलं? त्याचं नाव श्रेष्ठत्वास केलं. वंदन कुणी केलं? भगवंताला अक्रूराने केलं. पुढे जाऊन दास्यत्व भाव कोणाच्या मनात होता? तर हनुमंतरायांच्या. हनुमंतरायासारखा दास्य भाव कोणाचा जगामध्ये नाही. प्रभू राम विषयी आपण सगळ्यांनी आज इतकं सुंदर, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रभू रामचंद्रांचा पहिलाच नंबर लागतो. आणि आता आपण जे रामायण पाहिलं सगळ्यांनी या संचारबंदीच्या काळामध्ये, त्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त लाईक्स आणि व्ह्यूअर्स जर असतील तर ते रामायणाचे. लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही दृष्टीने प्रभू रामचंद्राचा नंबर एकच आहे. पुढे सांगतात हनुमंतराया इतका दास्य भाव कोणाचा नाही. सख्य कोणी केलं भगवंतापाशी? तर अर्जुनाने केलं. अर्जुना इतकं सख्य कोणाचंच नाही. आणि आत्मनिवेदन कोणी केलं? तर बळीराजाने. बळीराजाने आत्मनिवेदन केलं. हे असे 9 प्रकार, 9 श्रेष्ठत्व महापुरुष यांचं उदाहरण सांगतात. एक एक भक्ती एकेकाने केली आणि ती पूर्णत्वास नेली आणि पूर्णत्वास जाऊन भगवंतांनी त्यांच्यावर कुठल्या प्रकारे कृपा केली, कृपांकित केलं, हे आपल्याला आता समजलं. त्याच पद्धतीने नाथ महाराज पुढे सांगतात नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. ज्या पद्धतीने नवरात्र असतात, नवरात्राचे रंग 9 दिवसाचे वेगवेगळे असतात, त्याच पद्धतीने आज काय त्या पद्धतीने भगवंताची मी सेवा करेल. फक्त नवरात्र तरी का? नाही. वर्षभर नवे माझ्या जीवात जीव असेपर्यंत भगवंता तुझी सेवा मी सोडणार. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी रंगले, तुझी सेवा करीन मनोभावे.
सेवा कशी करावी, मनोभावे करावी. या पद्धतीने करोनी नवरात्रा धरीन करोनी पोटी हो मागेन ज्ञान पुत्रा. अशा प्रकारे नवविध भक्तीच्या नवरात्रा करून मी काय करील, ज्ञानरूपी पुत्राचं मागणं तुझ्या चरणी ठेवेल. आणि ज्ञानरूपी पुत्र तू मला देशील याची मला खात्री आहे. म्हणूनच मी तुझ्याकडे ही मागणी करतो. बघा, मागणारा सुद्धा श्रेष्ठ पाहिजे आणि देणारा सुद्धा श्रेष्ठ पाहिजे, तरच मागणी पूर्ण होत असते. आमचे आजोबा नेहमी सांगायचे दृष्टांत, कुणी काय मागावं आणि कुणी काय द्यावं. ते सांगायचे, मंत्री एक दिवस गावात आला, खेडेगावात, आणि सगळेजण त्यांना एक एक गोष्ट त्या ठिकाणी मागू लागले. आणि पैकी एक एक गोष्टीपैकी कोणी म्हणलं, गावामध्ये गावामध्ये लाईटची व्यवस्था नाही, तुम्ही लाईटची व्यवस्था करा. मंत्री म्हणले मंजूर. कोणी म्हणलं रस्त्याचं थोडा अडचण आहे, रस्ते बरोबर नाही, पायाला खडे टोचतात, म्हातारे माणसे, रस्त्याची सेवा मंजूर. कुणी म्हणलं अनेक, कुणी म्हणलं शाळेचं आहे, कुणी म्हणलं कशाचं आहे, कुणी म्हणलं सभा मंडप, सगळं मंजूर. आणि शेवटी एक अत्यंत ज्येष्ठ गृहस्थ उठले. त्यांना वाटलं की हा बोलाची गडीत बोलाचा भातच आहे. त्याच्यामुळे मंत्रीला शेवटी मागितलं, म्हणले गावात पाण्याचा प्रश्न बिकट आहे, तुम्ही एक काम करा मंत्री साहेब, आम्हाला नदी द्या एखादी. ते म्हणले मंजूर. आता नदी देणं मंत्र्याच्या हातात येतं. सांगण्याचा हेतू काय, मागावं कोणी आणि द्यावं कोणी, हे अधिकारी पुरुष या ठिकाणी लागतात. नाथ महाराज सांगतात, करोनी पोटी हो मागेन ज्ञानपुत्रा. ज्ञानपुत्राला तुझ्याकडून मी मागू. कशाचं ज्ञान, ते महत्वाचं. सुखी जेणे भावे जगनिव बावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानांना सज्ञान करण्यासाठी मला हे ज्ञान द्या. कशाचं, आध्यात्मिक ज्ञान. कशाचं, परमार्थाचं ज्ञान. कशाचं, भगवत सेवेविषयीचं ज्ञान. कशाचं, संत संघाविषयीचं ज्ञान. हे ज्ञान रूपी मला पुत्र तू दे. आणि माझ्या अंतःकरणात याची वाढ करून, माझ्या अंतःकरणाच्या पोटामध्ये याची वाढ करून, याला मी बरोबर 9 महिने 9 दिवसांनी नाथ महाराजांची भाषा. पुढे नाथ महाराज सांगतात, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. हे ज्ञानरूपी पुत्र मला प्राप्त झाल्यानंतर काय करीन, संतांचा संग, सद्गुरूंची सेवा, भगवंताची सेवा. मी माझ्याकडून माझ्या अस्तित्वामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी समतोल राखून माझ्या पद्धतीने मी क्रिया करेन, कर्म करेन. त्याची परिणामी फलश्रुती मला काय देणार, आईचा जोगवा मागेन, अशा पद्धतीचा जोगवा तुला देवा मागतोय. आणि मग दंभ संसार सांडी नको पात्रा. नाथ महाराज सांगतात, आता काही ठिकाणी दंभ संसार आहे, काही ठिकाणी दंभ शास्त्र, याच्या सांडी नको पात्रा. नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांचा अजून एक भारुड आहे, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावाही तुला, भवानी आई रोडगावाही तुला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावाही तुला, भवानी आई रोडगावाही तुला, भवानी आई रोडगावाही तुला. नाथ महाराज पुढे सांगतात, सासू माझी पडपड बोलती, मोकळी कर तिला. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. नंदेचं पोर किरकिर 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 करते, करूच होऊ दे त्याला. दातला मारून आहुती देईन, मोकळी कर मला. एका जनार्दनी सग
सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. अशा पद्धतीने आता मग हे सासू सासरे खरे खरे भगवंताला नैवेद्य दाखवला कशाचा? जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, आणि त्या भाजीवर तेलाची धार नाही, मला दादला नको बाई. हे कारण झालं नवऱ्याशी भांडायचं. ते सुद्धा कुणासमोर भांडायचं? भगवंताबद्दल, भगवंतासमोर नवऱ्याबद्दल. बघा नाथ महाराजांची भाषा आहे, दंभ संसार सांडी नको पात्र. एका ठिकाणी नाथ महाराज असं म्हणतात, पण नाथ महाराजांनी खऱ्या अर्थाने संसार त्यागला का हो, का साधला? संसार साधला. परमार्थ करता येतो संसार त्यागून नव्हे, संसार साधून. परमार्थ सुरळीत करा, संसार आपोआप सुरळीत होतो. पण तुमचं परमार्थात लक्ष कमी आणि प्रपंचात जास्त, म्हणजे संसारात जास्त म्हणल्यावर मग परमार्थात काही उपयोग नाही. नाथ महाराज त्याच्यामुळे सांगतात, मुक्तेश्वर सांगतात, साधीला कैसा दादा, साधीला कैसा एकनाथानी, संसार परमार्थ दोन्ही, साधीला कैसा एकनाथानी, संसार परमार्थ दोन्ही, एकनाथाच्या भक्तीसाठी, एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी, खांदी कावड होती, ओ खांदी कावड होती, संसार परमार्थ दोन्ही, साधीला कैसा एकनाथानी, संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही. नाथ महाराजांनी दोन्ही साधलो, संसारही साधला आणि परमार्थ सुद्धा. त्याच पद्धतीने नाथ महाराज सांगतात, संसार दंभ संसार, दंभरूपी संसार. संसाराला उपमा काय देतात? दंभाची. याला सांडून दंभ संसार सांडी नको पात्रा, याचा सुद्धा मी योग्य वेळी त्याग करेन. आश्रम जे सांगितले ना शास्त्रकारांनी, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, या पद्धतीने वेळ आली ना त्याचा सुद्धा त्याग करायला मी मागे पुढे मुळीच पाहणार नाही. ऐसा जोगवा मागेन. नाथ महाराज पुढे सांगतात, पूर्ण बोधाची भरीन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन तरडी, मनोविकार करीन पुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. पूर्ण बोध कधी होतो माणसाला? हे फळ आता सध्या आंब्याचं सीझन आहे. आंबा परिपक्व कधी होतो? देवा, आंबा परिपक्व कधी होतो? एक तर पूर्णपणे पिवळा झाल्यानंतर, मग आपण समजतो हा आंबा परिपक्व आहे. त्याला काय झाला? पूर्ण बोध झाला. आलं लक्षात? पूर्ण बोध मनुष्य जातीला कधी होतो? मात्र झाल्यावर, आणि त्यावेळेस हातपाय चालत नाही. आणि आता नाथ महाराज एका ठिकाणी त्याच्यामुळेच म्हणाले, कदाचित एका जनार्दनी मनी म्हणा, देव महात्म्य कळेना कोणा, म्हातारा झाल्यावर अब तुम कब स्मरोगे रा. वेळच नाही तुम्हाला. आणि मग भगवंताचं नामस्मरण सुद्धा तुमच्या मुखातून घेतलं नाही, आणि पूर्ण बोध कधी होणार तुम्हाला? वयाच्या 60व्या वर्षी, बीपी शुगर डायबिटीज झाल्यानंतर, नातवंड खेळायला लागले मांडीवर, तेव्हा तुम्हाला पूर्ण बोध होईल का? नाही नाही. माऊलींना पूर्ण बोध किती वर्षी झाला? 16व्या वर्षी. नाथ महाराजांना पूर्ण बोध किती वर्षी झाला?
वयाच्या 24व्या वर्षी नाथ महाराज संपूर्ण भारत भ्रमण पूर्ण करून परत पैठणला आले. वयाच्या 24व्या वर्षी. 24 वर्षात आपले शिक्षण संपन्न आणि पूर्ण बोध कधी होईल? पूर्ण बोध याचा अर्थ काय? संपूर्ण त्या विषयातलं ज्ञान प्राप्त होणं याला पूर्ण बोध असतो. आणि हे पूर्ण बोध लवकर झालं तर माणूस मग सुधरतो का बिघडतो? सुधरतो. पूर्ण बोधाची भरी न परडी, आशा कृष्णेच्या पाडी नगरडी. आशा फार वाईट, आशा खूप वाईट आहे. मनाला लागली आशा आणि नंतर होते सगळ्यांची मग निराशा. आशा फार वाईट आहे. दृष्टांत सांगतो या ठिकाणी. भाजी विकणारी एक मावशीबाई असतात. तिचा आपला उदरनिर्वाह त्या भाजीची विक्री करायची. व्यापाऱ्याकडून माल घ्यायचा, शेतकऱ्याकडून त्याची विक्री करायची, त्याचा माल पूर्ण करायचा आणि माल विकायचा आणि त्याच्यात आपला उदरनिर्वाह चालवायचा. अशी दिनचर्या चालू असताना एक दिवस तिच्या मनात आलं की आपण एक सोन्याची नथ करावी. आशा. आणि मग सोन्याची नथ करायची तिच्या मनात आल्यानंतर तिच्याकडे तेवढेसे पैसे होते नाही. 1 तोळ्याची. पूर्वीच्या महिला मंडळ आमच्या आईसाहेब 1-1, 1.5, 2-2 तोळ्याच्या नथ वापरत होत्या. आता आजकाल 1 ग्रॅमचा जमा, 1 ग्रॅम गोल्ड, सगळंच 1 ग्रॅमचं आहे. मी म्हणतो एखाद्या दिवस नवरा सुद्धा आणून 1 ग्रॅमचा. सांगण्याचा हेतू काय? आशा. आणि मग गेली त्या मावशीबाई, गेल्या सोनाराच्या दुकानात. काय घ्यायची? 1,500, 2,000, 3,000 रुपयाला ती नथ त्या ठिकाणी त्याची प्राप्त करून घेतली. आणि नथ आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेमकी संक्रांत आहे. संक्रांत आल्यानंतर देवाला वगैरे मंदिरात दर्शन वगैरे वाण वगैरे करून परत आपल्या ती भाजी विकायचा आपला जो दिनचर्या आहे त्या ठिकाणी येऊन बसली टोपली घेऊन. आणि टोपली घेऊन बसल्यानंतर अगदी छान पद्धतीचं नऊवार, दागदागिने जे काय तिच्याकडे होते आणि ते घेऊन, ते घालून, परिधान करून ती नथ मात्र व्यवस्थित त्या दिवशी तिने घातली. आणि ही नथ जी होती ना ती सोन्याची असल्यामुळे सारखं तिने असं कर, असं कर, असं कर, असं कर. एक ग्राहक, एक 60 वर्षाचा ग्राहक त्या मावशीबाईकडे काय घ्यायला तिला आला असेल, कोथिंबिरीची पालकाची जोडी. त्यांनी विचारलं, आपलं सढळ मनाने विचारलं त्या ग्राहकाने. म्हणली, मावशीबाई ही कोथिंबिरीची जोडी कितीला आहे? ती म्हणायची 5ची 1, 10ची 2, 5ची 1, 10ची 2, 5ची 1, 10ची 2. तो म्हणला 5च्या 2 द्या ना. नाही. 7च्या नाही. नाही म्हणलं की नथ एवढ्या जोरात हलवत होती ती. आशा की ही नथ पाहावी, त्यांनी विचारावं आपल्याला काय नवीन केली वाटतं नथ. आशात मनात असं करत 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 झालं. शेवटी तो म्हणला ठीक आहे 10ला 2 देतात द्या. हे 10 रुपये. तरी ती तेच करायला. आणि एवढं करून त्यांनी 10 रुपये सुद्धा दिले. हिच्या हातून काही त्या कोथिंबिरीच्या 2 जोड्या सुटायला तयार. त्या ग्राहकाला नेमकं लक्षातच आलं नाही हिला नेमका प्रॉब्लेम काय. तरी ती तसंच करायला लागली. 5ची 1, 10ची 2, 5ची 1, 10ची 2, 5ची 1, 10ची 2. त्याला काही कळलं नेमका हिचा प्रॉब्लेम काय. असं केल्यानंतर नंतर जवळपास 10 मिनिटं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हिने नथ केली आहे. आजपर्यंत काही रोज बाजारा करताना हिच्या नाकात कधी नथ पाहिली नाही आणि आज ही नथ दिसली. ही नक्कीच काल नवीन नथ केली आणि हिला दाखवायचंय. तेव्हा ते बाबा म्हणाले, तो ग्राहक म्हणाला, काय म्हणाले? नथ खूपच छान केली. तेव्हा तिने कोथिंबीरची जोडी. पंढरीनाथ भगवान की जय. आशा फार वाईट, फार वाईट. ही काय करायला आली आणि काय करायला नाही लावणार याचा भरोसाच. आशा कृष्णेच्या पाडीनं करडी, नाथ महाराज सांगतात. ती मनात उत्पन्नच होऊ देणार. मनोविकार करीन पुरवंडी. आता मनाचा प्रश्न आला.
मन हे चित्त चतुष्टयातली एक गोष्ट आहे बरं का, लक्षात घ्या. चित्त चतुष्टयामध्ये येणाऱ्या 4 गोष्टी, चतुष्टय म्हणले 4, चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार पैकी मन आहे. मग मन काय करायला पाहिजे? मनाला छंद लावायला पाहिजे. कशाचा? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा दया. माझ्या मनाला लागो छंद, छंद माझ्या मनाला छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला छंद, छंद माझ्या मनाला छंद, छंद माझ्या मुद्दामून 2 प्रमाण दिले. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज दोघेही सारखंच सांगतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद तुकाराम महाराज, आणि माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद एकनाथ महाराज. म्हणजे संतांची भाषा सुद्धा किती सारखी आहे बघा आपल्या लक्षात. असे अनेक असे अभंग आहेत, अशा रचना आहेत की ज्या माऊलीं सुद्धा तेच सांगतात, नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात आणि तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात. असो, विषयांतर मला करायचं नाही या ठिकाणी. सहज विषय विलया निघाला. मन काय करायला पाहिजे? मनाला छंद लागला पाहिजे. कशाचा? गोविंद नामाचा. कारण की मन हे अत्यंत चंचल गोष्ट. मन हा मुगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मुगरा अर्पुनीश्वरा. जगद्गुरु सांगतात भगवंताला अर्पण करून टाकावं, आणि मग अर्पण केल्यानंतर अद्भुत रसाची, अद्भुत रस त्या ठिकाणी, त्याचं रसपान या ठिकाणी मी करेन. भरीन दुरडी ऐसा कैसा ऐसा जोगवा मागेन. पुढे सांगतात, आता साजणी झाले मी निसंग. सखे सजणी, भगवंता एवढ्या मागण्या मागितल्या आणि या मागण्या तू पूर्ण सुद्धा लगेच केल्या. त्या पद्धतीने तू माझी मैत्रीण म्हणून, सखी सजणी म्हणून तुला सांगतो, आता साजणी झाले मी निसंग, निसंग झाले. निर्विकार त्या ठिकाणी माझी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मी काय केलं? विकल्प रूपी जो नवरा आहे ना, त्याचा सोडियेला संग. संकल्प विकल्प, संकल्प उत्तम ध्येयाकडे नेतो आणि विकल्प ते ध्येय पूर्ण होऊ देतो. म्हणून विकल्प रूपी जो नवरा आहे ना, मन बघा कायम आपलं द्विधा मनस्थितीचं असतं. आज लाईव्ह येऊ का नको, येऊ का नको, येऊ का नको, द्विधा मनस्थिती. पण एक मन म्हणत असतं, नाही नाही भगवंताची सेवा आहे, तुला येणं भाग आहे. एका ठिकाणी असं वाटतं, एवढी गर्मी, त्यात लाईट गेले 2 वेळेस, आता मी कसं करू? म्हणजे द्विधा मनस्थिती. या ठिकाणी नाथ महाराज त्याचा सांगतात की विकल्प मनात येऊ द्यायचा, आणि विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. नवरा सोडावा असं संत सांगतात? बिलकुल नाही हो. ज्यांनी संसार सुजलाम सुफलाम केला ते असं कशाला सांगतील? विकल्प रूपी नवरा सांगतात नाथ महाराज. आणि विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोडियले मांग. नाथ महाराज शांतीब्रह्म असल्यामुळे क्रोधाचा त्यांचा लांब लांब पर्यंत संबंध आहे. सगळ्यांना माहितीये, यवनांगावरी तुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. कामाचा तर नाही, पण क्रोधाचा तर मुळीच बिलकुल. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये सांगतात, कामावर बोलतात नाथ महाराज, सुस्त्री सहित कार्यापुरते स्पर्शावे पाचारावे निरुते, अति आसक्त होईना तेथे सर्वाला चित्ती नसावे. थोडक्यात कामापुरतं. काम हा केवढा पाहिजे? कामापुरताच पाहिजे.
अखंड मानात राहिला तर अधोगती त्या ठिकाणी प्राप्त होते. काम क्रोध हे झोडिले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. कशाचा मार्ग? संतांकडे येण्याचा, सद्गुरूंच्याकडे शरण जाण्याचा आणि भगवंताच्या चरणाकडे येण्याचा. अशा पद्धतीचा वर तुम्हाला दे. ऐसा जोगवा जोगवा मागेन. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात, ऐसा जोगवा मागोनी ठेविला, ऐसा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एकपणी हो जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. तैसा जोगवा मागून ठेवला वरील चरणाप्रमाणे. वरील जेवढे चरण आहेत त्या चरणाप्रमाणे आईचा जोगवा मागून ठेवला. ऐसा कैसा ऐसा. या सगळ्या गोष्टी भगवंता तुम्हाला दे. याची मागणी तुझ्याकडे मी करतो, ते सुद्धा जोगव्याच्या स्वरूपात. आणि मग जाऊनी नवस महाद्वारी म्या फेडीला. भगवंतानी माझी इच्छा पूर्ण केली, त्याचा नवस फेडावा लागेल ना. काही काही जण नवस फक्त बोलून ठेवतात, मुलगा होऊ दे, आणि मुलाचं पार लग्नाची वेळ येते तरी तो नवस फेडायची तयारी. सांगण्याचा हेतू काय? जाऊनी नवस महाद्वारी फेडीला, एकपणे हो जनार्दन देखिला. जनार्दन स्वामींच्या कृपेने या पद्धतीच्या मागणीचा अधिकार मला प्राप्त झाला. आणि जनार्दन स्वामींच्या कृपेनेच भगवंता, हे विठाई, हे जगत्रय जननी, ते सगळ्यांची असणारी तू माता आहे. आज मातृदिन आहे, म्हणूनच योगायोग आम्ही काही ठरवलं नव्हतं प्रवीण महाराजांनी, आम्ही पण काय योग्य आलाय जुळून, योग योग्य आलाय. आज मातृदिन आहे आणि आज जोगवा आहे. क्या बात वा. खरोखर भगवंताची कृपा असावी ती अशी. कुठं ठरवलं नव्हतं आम्ही, मी तर पाहिलं पण नव्हतं काय आज काय, पण आज विशेषतः मातृदिन आहे. आणि या मातृदिनानिमित्तच जोगव्याचं या ठिकाणी चिंतन माझ्याकडून नाथ महाराज सांगून देत आहे. एकपणे हो जनार्दन देखिला, आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाचा फेरा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. काय करायचं? हेच करत राहायचं. किती वेळा जन्म यावे, किती भावे पती, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूशी. कशासाठी? याच्यासाठीच. म्हणून जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर भगवंताकडे मागताना योग्य मागणी करा, नाथ महाराज. आणि या जोगव्याच्या स्वरूपात नाथ महाराजांनी भगवंताकडे मागणी केली की बाकीच्या काही गोष्टी मला नकोय. मला काय पाहिजे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावस निर्माण. आईचा जोगवा जोगवा मागे, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागे. नवविध भक्तीच्या कोरोनी नवरात्रा, घरीन पोटी हो मागेन ज्ञान मुद्रा, कोरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ संसार सांडे नको पात्रा. पूर्ण बोधाची भरीन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. आता 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 साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोडिले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. ऐसा जोगवा मागून ठेवला, कैसा ऐसा. जाऊनी नवस महाद्वारी म्या फेडीला, एक पडे हो जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, आईचा जोगवा. झालेली सेवा या ठिकाणी सेवेला या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्यासाठी माझे सद्गुरू शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज त्याच पद्धतीने आज या ठिकाणी खास या लाईव्ह साठी मला सहकार्य करणारे आमचे परम मित्र, सरस्वती संगीत विद्यालयाचे अध्यापक, संचालक, तसेच आमचे परम मित्र, उत्कृष्ट पैठणचे तबला वादक ऋषिकेशजी सावंतकर सर, तसेच या ठिकाणी
वेदशास्त्र संपन्न परीक्षित महाराज वैद्य, तसेच नाथ महाराजांचे उपाध्ये वेदशास्त्र संपन्न नागेश गुरु उपाध्ये, तसेच हे लाईव्ह करण्यासाठी खास वेळात वेळ काढून या ठिकाणी सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका सो मनवा गोसावी या सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या. तसेच हा गोल्डन चान्स ज्यांनी मला दिला आणि या सुंदर अशा संत समागम पेजच्या आधारे सर्व हरिभक्त परायण मंडळींचे विचार जगभरात पसरावे याच्या प्रयत्नात असणारे आमचे परममित्र आदरणीय वंदनीय वेदमूर्ती प्रवीणजी महाराज शास्त्री, अत्यंत साधा भोळा स्वभाव महाराजांचा, पण अत्यंत विद्वत आहे. आणि पालमला आमची पहिल्यांदा भेट झाली. काल सुद्धा या पेजवर हरिभक्त परायण भागवताचार्य पालमकर महाराज आणि तसेच आमचे ते मामे सासरे वामन महाराज, हरिभक्त परायण वामन महाराज, आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी काल परवा सेवा झाली. आज माझी सेवा आहे. पहिले सासरेची, मग जावयाची. चांगला योग हा जुळून आणणारे प्रवीण महाराज आहेत. असो मराठवाड्याचं वैभव आणि शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने नाथ महाराजांच्या वाङ्मयावर सतत चिंतन करण्याचा योग मला नेहमी नेहमी प्राप्त हो. आणि आपल्या सर्वांच्या चरणी, सगळ्या श्रोते सज्जनांच्या चरणी या ठिकाणी परत एकदा विनम्र प्रणाम करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. मला हे सुरू करण्यापूर्वीच मला फोन 2-4 आले होते, महाराज भारूड जे काय घेतात, मध्ये प्रमाण जे काय देतात ते पूर्ण म्हणा, पण आपल्याला वेळ 1 तास आहे आणि 1 तास उरला खटवांग रायस, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला पुष्कर रायस. 1 तासात काय काय या ठिकाणी भगवंतांनी नाथ महाराजांच्या कृपेने जे काय यथायोग्य असेल ते नाथ महाराजांची शक्ती आहे, नाथ महाराजांचं साहित्य आहे. जे अयोग्य वाटेल ते माझ्या वाणीचे दोष म्हणून मोठ्या मनाने मला या ठिकाणी माफ करा. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण करा.